नमस्कार मंडळी, आज आपण लेअर करंजी पाहणार आहोत। त्याच्यासाठी आपण एका बाउलमध्ये 4 कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1/4 कप तूप टाकून घेतलेलं आहे, वितळलेलं। आणि गरम गरम तूप टाकून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे घट्टसर असं तिंबून घ्यायचं आणि 10 मिनिटं त्याला झाकून ठेवायचं। नंतर आपण एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ आणि 4 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हा साठा तयार करून घ्यायचा। आणि ह्याचे 4 प्रकार पोळ्या लाटून घ्यायच्या आणि एका पोळीवर, प्रत्येक पोळीवर तो साठा लावून घ्यायचा। अशी थोडीशी पातळसर ही पोळी लाटून घ्यायची आणि त्यावरती हा पूर्ण साठा लावून घ्यायचा। त्याच्यावरती दुसरं लेयर ठेवायचं। अशा 4 प्रकारचे लेयर करून घ्यायचे आणि प्रत्येक लेयरला आपण साठा लावून ती परत त्यावरती ठेवायची आणि हे सर्व साइडनी सुद्धा त्याला तूप लावून घ्यायचा हा साठा। अशा प्रकारे 4 पोळ्या आपण साठा लावून रोल करून घ्यायचा। आता आपला हा साठा लावून तयार झालेला आहे। आता आपण त्याचा रोल करून घेऊयात। लेअर करंजी करणं खूप सोपं आहे। आता हे 4 लेयर्स तयार झालेले आहेत। आता ह्याला पीसेस करून घेऊया छोटे छोटे। हे अशा प्रकारे लेयर्सच्या गोळा तयार होईल आणि आपण अशा प्रकारेच ही लाटी पाट्यावर ठेवायची आणि ह्याला अशी सरळच लाटून घ्यायची। हे आपले तयार आहेत। आता एका बाउलमध्ये पिठी साखर, ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचं खीस घेतलेलं आहे 2 वाट्या। त्याची करंजी तयार करून घेऊयात। विलायची पावडर पण टाकायचं त्यामध्ये आणि मीडियम गॅसवरती ह्या करंज्या आपण तळून घेऊया। ह्या झाल्या आपल्या लेअर करंजी तयार। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब